मावळा प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमाला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळालाय। या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य जाहीर कीर्तन पेड पूर्व विभागातील वाकरूळ येथील वाकेश्वर मंदिर परिसरातील विस्तीर्ण मैदानावर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। या कीर्तन सोहळ्याला केवळ पेडच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यासह परिसरातील विविध भागातून हजारो भाविकांनी हजेरी लावली होती। भाविकांच्या अथांग गर्दीनं हे विस्तीर्ण मैदान पूर्णपणे फुलून गेले होते। हरिनामाचा गजर आणि टाळ्यांच्या कडकडाटानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। आपल्या ओघवत्या, खुसखुशीत, विनोदी आणि रोखठोक प्रबोधनात्मक शैलीत कीर्तन करताना हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी अध्यात्म, सुसंस्कार, व्यसनमुक्ती, सामाजिक बांधिलकी आणि आजच्या काळात कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व यावर समाजाला अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले। त्यांच्या या समाज प्रबोधनात्मक विचारांना उपस्थित हजारो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद दिला। मावळा प्रतिष्ठानच्या या यशस्वी आयोजनामुळे पेड परिसरातील नागरिकांना एका अविस्मरणीय आध्यात्मिक आनंदाची अनुभूती घेता आली। तेच सांगितलं ना की कीर्तन हे जे प्रबोधनाचं आणि परिवर्तनाचं जे माध्यम कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या भूमीला या ठिकाणी जे लाभलेलं आहे त्यातलं एक सुंदर पुष्प म्हणून या कार्यक्रमाचा या ठिकाणी उल्लेख करण्यात येईल। अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं प्रबोधन हे निश्चितपणानं आम्हा सर्व मंडळींना, आपल्या सर्व मंडळींना या ठिकाणी उद्बोधक या ठिकाणी ठरेल। खरा उद्देश तर महाराजांनी जो सांगितला ना की बरीचशी पिढी ही व्यसनाधीन झालेली आहे। बरीचशी पिढी ही ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की हातातल्या मोबाईलच्या रमीवरती खूप अडकलेली आहे। आम्ही बऱ्याच वेळा सर ॲक्सिडेंट होताना मुलांना बघतो, म्हणजे दारू पिलेली मुलं ॲक्सिडेंट होतात, त्यांच्या बॉड्या जेव्हा घरी घेऊन जातो ना तेव्हा एवढ्या वेदना होतात की आपण ही जगण्यासाठी आणलेली ॲम्ब्युलन्स होती, पण ज्या दिवशी आपण डेड बॉडी घेऊन जातो त्यावेळेच्या वेदना खऱ्या वाईट असतात। कारण ज्याच्या घरचं जातं त्याला किती दुःख होतं ते आपल्याला कळतं। आपण उडवलेल्या माणसांना तुम्ही बघितलं असाल की भेटत नाहीत। एखाद्या आदिवाशाला उडवून जेव्हा जातो ना आपण हॉस्पिटलला घेऊन जातो, पण त्याला नंतर खर्च करणारी गाडी ज्या दिवशी भेटत नाही त्या दिवशी तो तडफडत तिथं राहिलेला असतो। आपण इथं CCTV दिलेत ह्या रोडला पोलिसांना मदत म्हणून, कारण उडवलेला माणूस भेटला पाहिजे। आणि हा जो विचार आपण सांगितला, आम्ही सांगितलं तर लोकांना तो राजकारणाचा वाटतो। तेच महाराजांच्या तोंडून ऐकलं तर लोक टाळ्या वाजवतात। परिवर्तन झालं पाहिजे, लोकांच्या मध्ये बदल खऱ्या अर्थाने घडला पाहिजे आणि तरुणांमध्ये बदल घडला पाहिजे। आम्ही बोललो लाख म्हणजे सांगेन की आम्ही निर्व्यसनी नाही होत, पण बहुतेकांनी त्यामध्ये गेलं पाहिजे। कारण पिढी बर्बाद झाली, घर बर्बाद होतं, आईवडील दुःखी होतात आणि कमवता पोरगा जेव्हा अशा पद्धतीने वाया जातो तेव्हा वेदनादायी होतं। आपल्याबरोबर राहणारी माणसं ही जीवापासून आपली आहेत आणि त्यांना जर का मनापासून आपलं म्हणायचं असेल तर सुधारण्याची पद्धती आपण सुरुवात करू, अशा भावनेने आपण महाराजांना आणलं होतं। आणि आज टाळ्यांवरनं तुम्हाला कळलं असेल की त्यांनी ह्यातली 10% लोक तरी चांगलं घेऊन गेली तरी आपण केलेला कार्यक्रम सफळ झाला असं त्याचा अर्थ आहे।